भारती शुगर्स नागेवाडी विस्तारीकरण प्रकल्पाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न. भारती शुगर्स नागेवाडी येथील 5,000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पातील प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्राप्पा लाड यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उद्योगाची वाटचाल स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या विचारांनी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय संपतराव नाना माने यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. बॉयलर विभागातील कर्मचारी सौ श्री हनुमंत मोहिते यांच्या हस्ते सपत्नीक होम हवन व विधीपूर्वक पूजा करण्यात आली. त्यानंतर स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय भारतीताई लाड यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा महेंद्राप्पा लाड, जिल्हा बँकेचे MD शिवाजीराव वाघ, कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश लाड, उद्योजक रोहन लाड, राजेंद्र लाड, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे CEO शिरीष देशपांडे, रिजनल मॅनेजर सौ शिल्पा कुलकर्णी, बँकेचे GM सतीश सावंत, शिवप्रतापचे चेअरमन शेखर साळुंके, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके, श्रीमंत मालोजीराजे, बँकेचे शाखाधिकारी विजय पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी RD पाटील यांनी केले, तर मान्यवरांचा हेतूचे सत्कार करण्यात आला. यानंतर बोलताना शिवाजीराव वाघ म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या विविध कर्जावरील व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. तरी शिरीष देशपांडे यांनी सांगितले की साखर उद्योगामुळे परिसरातील सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळते. महेंद्राप्पा लाड यांनी उद्योग जिद्दीने विकसित केला असून बुलढाणा अर्बन सोसायटी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कार्यक्रमाला गुरुकृपा पतसंस्थेचे चेअरमन दिलीप लाड, कृष्णा वेरळा सतीगृहीचे व्यवस्थापक अरुण दिवटे, श्रीपती शुगर्सचे GM महेश जोशी, प्रसाद गोकावे, संतोष जगताप, भारती एनर्जीचे संचालक सुरेश खारगे, BR पवार, मोहन लाड, वैभव सावंत, ओंकार लाड, नागेवाडीचे सरपंच सतीश निकम, भारती शुगर्सचे संचालक आशिष गर्जे, चीफ अकाउंटंट महेश पाटील, बिक्सन कंपनीचे विजय शिंदे तसेच इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली.